नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना नीट UG 2025च्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालक यांच्या सर्व मनामध्ये जे काही काहूर आहे त्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत। कॉलेजेस कसे असतील, त्याची फी स्ट्रक्चर कसं असते, गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे काय, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजे काय, डीम्ड कॉलेजेस काय असतं, ऑल इंडिया काउन्सिलिंग काय असतं, त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंग प्रक्रिया काय असते, ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग काय असते, NRI कोटा काय असतो, या संदर्भातल्या संपूर्ण गोष्टीचा प्रत्येक ॲडमिशनच्या टप्प्यावरती असणाऱ्या राऊंडचे नियम, त्याचबरोबर सर्व असणारे डॉक्युमेंट्स, प्रत्येक डॉक्युमेंटच्या संदर्भामधले डिटेल्स गोष्टी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक टप्प्यावरती आपण पाठवण्याचा प्रयत्न करत असतो। परीक्षेच्या नंतर होणाऱ्या काउन्सिलिंगच्या टप्प्यातला लेखाजोखा अगदी तासाचा अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतो। त्यामुळे त्याचबरोबर परीक्षा होईपर्यंत परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांच्या मनामधली मानसिक संतुलन, पालकांची परीक्षा काळामध्ये घेण्यासाठीचं असणारं काळजी, त्याचबरोबर त्यांनी करायची जबाबदारी, त्याचबरोबर मार्क्स स्कोअर कसे होत आहेत, OMR सीट भरण्यामधल्या काही मिस्टेक्स कशा होतात, सिली मिस्टेक्स किंवा चुका कशा होतात, आपण अगदी क्वेश्चनच्या बरोबर कसं जाता येऊ शकतं, तुक्का कसा मारता येऊ शकेल आणि जास्तीत जास्त स्कोअर मारण्यासाठी मॉक टेस्ट असतील, फुल सिलेबस टेस्ट असतील किंवा चॅप्टर वाईज सिलेबस असतील, या सर्व टेस्ट पेपर्स या संदर्भातल्या सर्व नीटच्या संदर्भामध्ये मेडिकल कॉलेजवरती जाईपर्यंत आज असणाऱ्या विद्यार्थीपासून ते संपूर्ण प्रक्रियेमध्ये असणाऱ्या प्रत्येक टप्प्याची आपल्याला डिटेल्स इत्थंभूत लेखाजोखा मांडणारी आपली ही सिस्टम आहे। त्यासाठी आपला हा व्हिडिओ, त्याचबरोबर आपला चॅनल आहे तो तुम्हाला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा की जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स डे टू डेमध्ये तुमच्या डोअर स्टेपमध्ये येतील। आजचा जो सब्जेक्ट आहे ते महाराष्ट्र राज्यामधील स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये CET सेल किंवा mahacet.org.in या वेबसाईटवरती आपण जे रजिस्ट्रेशन करणार असतो आणि त्यानंतर चॉईस फिलिंग करून आपल्याला जे कॉलेजेस मिळणार असतात ते कॅटेगरीनुसार आपल्या कॅटेगरीला महाराष्ट्र राज्यामधल्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये NRI कोटा, त्याचबरोबर इतर सर्व NRI किंवा ज्याला मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट कोटा असं म्हणतो, या संदर्भातला डिटेल कॅटेगरीनुसार असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी आपल्या कॅटेगरीला किती सीट्स उपलब्ध आहेत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 41 एवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेस 23 एवढे आहेत। ज्याला प्रायव्हेट कॉलेज वास्तविक पाहता एक ट्रस्ट कंडक्ट करत असतं आणि या सर्व प्रायव्हेट कॉलेजला जे एक्झाम घेणारी सिस्टम असते ते महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस किंवा MUHS नाशिक असं म्हणतो, ह्या युनिव्हर्सिटीला अटॅच असतात। गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये जे एक्झाम कंडक्ट केली जाते किंवा जे काही सर्टिफिकेट दिलं जातं, मार्कशीट दिलं जातं ते MUHSचं दिलं जात असतं। त्यामुळं गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचं संपूर्ण शेड्यूल, त्याचबरोबर सिलेबस, स्टडी कुरिक्युलम किंबहुना एक्झाम्स वगैरे संपूर्ण सेम असतात। फक्त ते प्रायव्हेट ट्रस्ट चालवत असतं आणि विद्यार्थ्यांना जी फीज असते ती फीज मात्र तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला सरकार स्कॉलरशिपच्या माध्यमातून देत असतं। त्यामुळं अशा कॉलेजला सेमी गव्हर्नमेंट असं सुद्धा म्हटलं जात असतं। आज आपण स्टडी करणार आहे की या सेमी गव्हर्नमेंट किंबहुना प्रायव्हेट कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 23 कॉलेजेसमध्ये आपल्या कॅटेगरीला सीट्स किती आहेत। स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये महाराष्ट्र हे राज्य ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही। म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 100 सीट्स प्रायव्हेट कॉलेजमधील MBBS, BMS, BDS, BOMS, BHMS, ऑडिओ थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी या सर्व असणाऱ्या कोर्सेसच्या बॅचलर असणाऱ्या सर्व कोर्सेससाठी जे काही 100 सीट्स प्रायव्हेट कॉलेजेस असतात, ह्या 100 सीट्सपैकी 15% एवढे सीट्स हे NRI कोटा आपण त्याला म्हणू शकतो। वास्तविक पाहता NRI कोटा हा डीम्डसाठी असतो, परंतु आपण त्याला इन्स्टिट्यूशन कोटा म्हणून, त्याला IQ सुद्धा म्हणतात किंवा मॅनेजमेंट कोटा अशा साध्या भाषेमध्ये म्हणलं जात असतं। या कोट्यामध्ये मात्र भारत देशातील कोणत्याही डोमिसाइलचा विद्यार्थी
महाराष्ट्र राज्यातल्या 15% इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये जी फीज आहे ती फीज आपल्याला तिप्पट किंवा 5 पट भरून आपल्याला याच्यामध्ये ॲडमिशन करावं लागत असतं. म्हणजे एखाद्या कॉलेजला 100 एवढे सीट्स असतील तर इन्स्टिट्यूट कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्यामध्ये 15% एवढे सीट्स जात असतात. राहिलेल्या 85% आपल्या कॅटेगरीनुसार किती सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत हे मी तुम्हाला या निमित्तानं यामध्ये सांगणार आहे. ओपन कॅटेगरीमध्ये आपल्याला 50% सीट्स असतात. म्हणजे 100 सीट्समधले 15% एवढे सीट्स आपल्याला मॅनेजमेंट कोटाला जातात. राहिलेल्या 85%मधील 50% म्हणजे 42.5 एवढे सीट्स आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ओपन या कॅटेगरीला असतात. त्यानंतर पुढचा EWS कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटमध्ये आपण 10% सीट्स असतात असं आपण म्हणत होतो, परंतु EWS कॅटेगरी ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र कसल्याही प्रकारचं तिथं सीट्स नसतं. त्यामुळे ओपन बाय डिफॉल्ट तुम्हाला ओपनमधून सिलेक्शन होत असतं. त्यामुळे EWSच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला ओपनमधून ॲडमिशन होत असतं. तुम्हाला फीज माफी मात्र तुमच्या EWSनुसार 50% मुलांना आणि 90% मुलींसाठी फी माफी राहत असते. बऱ्याच वेळा त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे म्हणजे 0% तुम्हाला EWSला मेरिटमधलं आरक्षण आहे. SC-BC म्हणजे त्याला मराठा आरक्षण म्हणून किंवा सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हटलं याला मात्र प्रायव्हेटमध्ये सुद्धा 10% एवढं आरक्षण उपलब्ध आहे. त्यानंतर व्हीजे कॅटेगरीसाठी आपण गव्हर्नमेंटमध्ये 3% सांगितलेलं होतं, ते आपल्याला प्रायव्हेट सर्व MBBS पासून फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र ते 1.5% एवढं होत असतं. NT-B या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटमध्ये 2.5% असतं, ते या ठिकाणी 2.25% एवढं होतं. NT-C किंवा NT-2 या कॅटेगरीसाठी 3.5% एवढं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये रिझर्वेशनची टक्केवारी असते, ती आपल्याला प्रायव्हेटमध्ये 1.75 एवढी टक्के असते. NT-D किंवा ज्याला आपण वंजारी आरक्षण म्हणू यांच्यासाठी गव्हर्नमेंटमध्ये 2% आणि प्रायव्हेटमध्ये 1% एवढं आरक्षण असतं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे SC कॅटेगरीसाठी 13% गव्हर्नमेंटमध्ये आरक्षण असतं, तेच आपल्याला प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये MBBS असेल किंवा BMS असेल सगळीकडे 6.5% एवढं आरक्षण असतं. ST कॅटेगरीसाठी आपल्याला 7% गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये 3.5% एवढं आरक्षण असतं. एकंदरीत 100%चा लेखाजोखा पाहायला गेलं तर प्रायव्हेटमध्ये ज्याला मॅनेजमेंट कोटा म्हणतो तिकडे 15%, ओपनमध्ये 50%, SCसाठी 6.5%, STसाठी 3.5%, त्याचबरोबर EWSला 0%, SC-BCला 10%, त्याचबरोबर व्हीजे कॅन्डिडेटसाठी आपल्याला 1.5%, NT-B साठी 2.25%, NT-C साठी 2.25%, NT-D साठी 1%, SC साठी 6.5% आणि ST कॅटेगरीसाठी 3.5% एवढं आरक्षण असतं. म्हणजे हे सीट्स आपण 100मधले 15 वजा करतो आपण, जे प्रायव्हेट कॉलेजसाठी असतं, जे प्रायव्हेट मॅनेजमेंट कोट्यासाठी असतं. 85% मेरिट कोटा असतो. ह्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये मेरिटच्या बेसिसवरती मॅनेजमेंट कोट्यातून मेरिट कोट्यातून महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी असतं. महाराष्ट्र राज्य एक क्लोज्ड स्टेट आहे, म्हणजे या 85%मध्ये भारत देशातील महाराष्ट्र सोडून किंवा ज्यांचं डोमिसाईल महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे, रहिवासी जे बाहेरचे आहेत अशा विद्यार्थ्यांना मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये भाग घेता येत नाही. त्यामुळं महाराष्ट्राला क्लोज्ड स्टेट आहे असं म्हटलं जातं. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्यामधील स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून CET सेलमार्फत जे काही प्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये राऊंड 1, 2, 3 आणि स्टे वेकन्सी राऊंड आणि स्टे वेकन्सी राऊंडचे परत 1, 2, 3 तुकडे पडू शकतात. MBBS BDSचा A ग्रुप, BMS BUMS आणि BHMSचा B ग्रुप आणि ऑडिओ थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी अशा प्रकारच्या अलाइड कोर्सेसचा C ग्रुप अशा पद्धतीतून CET सेलच्या mahaCET.org.in या वेबसाईटवरती ज्यावेळेस परीक्षा होईल, परीक्षेच्या नंतर रिझल्ट लागल्यानंतर पहिल्या 10 ते 15 दिवसामध्ये ऑल इंडियाचा पहिला राऊंड डिक्लेअर झाल्यानंतर लगेचच 1, 2, 5, 10 दिवसामध्ये हे प्रक्रिया सुरू होत असते. आपल्या कॅटेगरीला आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक कॉलेजमध्ये किती टक्के आरक्षण आहे हे आपण या माध्यमातून पाहिलं आहे. आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटच्या प्रिपरेशनसाठी फुल सिलेबस टेस्ट आवश्यक आहेत असं वाटत असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती आपण फुल सिलेबस टेस्ट
असं पाठवलं तर आम्ही तुम्हाला त्या सर्व टेस्ट वेगवेगळ्या ॲलन, RCC, विद्या आराधना अकॅडमी, IIB, त्याचबरोबर आकाश आणि नारायणा अशा प्रकारच्या विविध 5 ते 7 सेंटर्सचे 10 पेपर्स आम्ही तुम्हाला पाठवू की जेणेकरून तुमचा स्कोअर ग्रो होण्यास मदत होऊ शकते. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा परीक्षेसाठी, आपल्या सर्व कुटुंबियांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना तुमच्या आयुष्यभरामध्ये एक कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा यासाठी आपण प्रयत्न करा. मानसिक संतुलन ढळून देऊ नका. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.